हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत कंपॅरिझन ऑफ सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर या तिन्ही टेन्सचा आज आपण तुलना करून अभ्यास करणार आहोत. जेव्हा आपण एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत तुलना करतो आणि शिकतो तेव्हा त्या गोष्टी समजण्यासाठी अतिशय सोप्या होतात. तर त्याचप्रमाणे आज आपण या तिन्ही टेन्सची एकमेकांसोबत तुलना करणार आहोत, एकमेकांसोबत कंपॅरिझन करणार आहोत आणि टेन्सचे हे 3 प्रकार आज आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आधी आपण बघणार आहोत कोणता टेन्स आपण नक्की कधी वापरला पाहिजे. सिंपल पास्ट. सिंपल पास्ट टेन्स आपण कधी वापरला पाहिजे? जी क्रिया पूर्ण झाली आहे ती सांगण्यासाठी. आत्ताच 1 मिनिट आधी जरी क्रिया पूर्ण झाली असेल तरी सुद्धा तुम्ही सिंपल पास्ट टेन्स वापरू शकता. त्यानंतर सिंपल प्रेझेंट आपण कधी वापरू शकतो? जी क्रिया रोज किंवा नेहमी केली जाते ती सांगण्यासाठी. काल, आज, उद्या म्हणजेच अगदी नेहमी केली जाणारी क्रिया असेल तर ती सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. म्हणजेच सिंपल पास्ट जी क्रिया पूर्ण झाली आहे ती सांगण्यासाठी आणि सिंपल प्रेझेंट जी क्रिया रोज किंवा नेहमी केली जाते ती सांगण्यासाठी. आता सिंपल फ्युचर जी क्रिया उद्या किंवा भविष्यात करणार आहे, होणार आहे ती सांगण्यासाठी. म्हणजेच एखादी क्रिया आपण उद्या करणार आहोत किंवा भविष्यात करणार आहोत किंवा अगदी पुढील काही क्षणात करणार आहोत अशी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरू शकतो. म्हणजेच या तिन्ही टेन्स मधला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. सिंपल पास्ट जी क्रिया पूर्ण झाली आहे ती सांगण्यासाठी, सिंपल प्रेझेंट जी क्रिया आपण नेहमी करतो ती सांगण्यासाठी आणि सिंपल फ्युचर जी क्रिया आपण उद्या किंवा भविष्यात करणार आहोत, अगदी पुढील काही क्षणामध्ये करणार आहोत ती क्रिया सांगण्यासाठी सिंपल फ्युचरचा वापर आपण करतो. आता या तीनही टेन्समधील वाक्यरचना जेव्हा आपल्याला करायची असेल तर त्या वाक्यरचनेमध्ये क्रियापदाचं रूप हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता कोणत्या टेन्समध्ये कोणतं क्रियापदाचं रूप वापरायचं ते आपण बघणार आहोत. सिंपल पास्टमध्ये आपण वापरायचं आहे क्रियापदाचे दुसरे रूप. त्याचं एक एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे. राईट या क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजेच रोट. तर त्याचा अर्थ काय झाला? लिहिले, लिहिली, लिहिला असा त्याचा अर्थ होईल. आणि त्यासाठी एक सेंटेन्स आपण बघणार आहोत. आय एट अ मँगो येस्टरडे. या एक्झाम्पलमध्ये आपण ईट या क्रियापदाचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे. आय एट अ मँगो येस्टरडे म्हणजे मी काल आंबा खाल्ला. म्हणजेच सिंपल पास्टमध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं पाहिजे. त्यानंतर सिंपल प्रेझेंटमध्ये आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे. परंतु सिंपल प्रेझेंटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे करता ही, शी, इट असेल तर यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता या ठिकाणी क्रियापदाचं मूळ रूप आपण वापरतो तर त्या मूळ रूपाचा म्हणजेच या ठिकाणी एक्झाम्पल आपण राईट हे घेतलं आहे तर त्याचा अर्थ होईल लिहितो, लिहिते, लिहितात. आणि त्याचं एक्झाम्पल आहे आय ईट अ मँगो एव्हरी डे आणि ही ईट्स अ मँगो एव्हरी डे. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा करता आय, वी, यू, दे यापैकी कोणीतरी एक असेल तेव्हा आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरतो आणि जर करता ही, शी, इट असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. आणि म्हणून इट या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. ही इट्स अ मँगो एव्हरी डे. म्हणजेच सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आणि सिंपल प्रेझेंटमध्ये क्रियापदाचं मूळ रूप किंवा क्रियापदाला यस आणि ईएस प्रत्यय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट इज सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचरमध्ये सुद्धा आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरत असतो. आता मूळ रूप वापरताना त्या मूळ रूपाच्या आधी आपण विल वापरतो आणि म्हणून त्या क्रियापदाचा अर्थ बदलतो. राईट या क्रियापदाचा अर्थ फ्युचरमध्ये होईल लिहीन, लिहील, लिहितील, लिहू, लिहिशील आणि लिहाल. आणि त्याचं एक्झाम्पल आहे आय विल ईट अ मँगो टुमॉरो म्हणजेच मी उद्या आंबा खाईन. विल ईट त्या ठिकाणी ईट या क्रियापदाच्या आधी विल हा शब्द आलेला आहे आणि म्हणून त्याचा अर्थ होईल खाईन, मी उद्या आंबा खाईन. म्हणजेच आता या टेन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की सिंपल पास्टमध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो. सिंपल प्रेझेंटमध्ये क्रियापदाचं मूळ रूप आणि ही, शी, इट असेल तर येस किंवा ईएस प्रत्यय आणि सिंपल फ्युचरमध्ये क्रियापदाचे मूळ रूप परंतु क्रियापदाच्या मूळ रूपाच्या आधी विल हा शब्द घालायला विसरायचं नाही. आता आपण बघणार आहोत याची वाक्यरचना कशी होईल. सिंपल पास्टमध्ये तुमची वाक्यरचना असेल आय रोट म्हणजेच मी लिहिले, वी रोट आम्ही लिहिले,
यू रोट, तू लिहिले. ही रोट, त्याने लिहिले. शी रोट, तिने लिहिले. इट रोट, त्याने लिहिले. आणि दे रोट, त्यांनी लिहिले. तर अशी असेल सिम्पल पास्ट टेन्समधली वाक्यरचना. त्यानंतर आपण बघणार आहोत सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंटमधील वाक्यरचना असेल आय राईट, वी राईट, यू राईट, दे राईट. आणि जर करता ही, शी, इट असेल तर ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स. आणि सिम्पल फ्युचरमधली वाक्यरचना असेल आय विल राईट म्हणजे मी लिहीन, वी विल राईट आम्ही लिहू, यू विल राईट तू लिहिशील, ही विल राईट तो लिहील, शी विल राईट ती लिहील, इट विल राईट ते लिहील, दे विल राईट ते लिहितील. तर अशा प्रकारची वाक्यरचना सिम्पल पास्ट, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल फ्युचरमध्ये आहे. आता या टेन्सेसमधील काही अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस आपण बघणार आहोत. तर सिम्पल पास्टमधील अफर्मेटिव्ह सेंटेन्स होईल आय रेड अ बुक येस्टरडे, मी काल एक पुस्तक वाचले. या ठिकाणी READ असं जरी स्पेलिंग असेल तरी सुद्धा ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि म्हणून त्याचा उच्चार आपण रेड असा केलेला आहे. रीड असा त्याचा उच्चार होणार नाही. आय रेड अ बुक येस्टरडे, मी काल एक पुस्तक वाचले. आता आपण बघणार आहोत सिम्पल प्रेझेंटमधलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आय रीड अ बुक एव्हरी डे. या ठिकाणी रीड हे क्रियापदाचं मूळ रूप वापरलंय आणि म्हणून त्याचा उच्चार रीड असाच करायचा आहे. आय रीड अ बुक एव्हरी डे, मी रोज एक पुस्तक वाचते. आता आपण बघणार आहोत फ्युचरमधलं सेंटेन्स. आय विल रीड अ बुक टुमॉरो, मी उद्या पुस्तक वाचेन. आय विल रीड अ बुक टुमॉरो म्हणजेच मी उद्या पुस्तक वाचेन. या ठिकाणी तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे. आय रेड अ बुक येस्टरडे, मी काल एक पुस्तक वाचले. आय रीड अ बुक एव्हरी डे, मी रोज एक पुस्तक वाचते. आणि आय विल रीड अ बुक टुमॉरो, मी उद्या पुस्तक वाचेन. आता आपण बघणार आहोत नेगेटिव्ह स्टेटमेंट. पास्टमधील निगेटिव्ह स्टेटमेंट होईल आय डिडंट रीड अ बुक येस्टरडे. जेव्हा डिड आपण वापरतो तेव्हा क्रियापदाचं मूळ रूप येतं आणि म्हणून आय डिडंट रीड अ बुक येस्टरडे, मी काल पुस्तक वाचले नाही. प्रेझेंटमधील नेगेटिव्ह स्टेटमेंट आय डोंट रीड अ बुक एव्हरी डे, मी रोज पुस्तक वाचत नाही. म्हणजेच वरती जेव्हा आपण पास्टमधील स्टेटमेंट बघितलं तेव्हा पास्टमधील नेगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये आपण वापरलं डिडंट. म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणायचं होतं की वाचले नाही तेव्हा आपण वापरला डिडंट आणि आपल्याला म्हणायचंय वाचत नाही तेव्हा आपण तिथं वापरला डोंट. नेक्स्ट इज आय विल नॉट रीड अ बुक टुमॉरो, मी उद्या पुस्तक वाचणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स आय वॉच्ड द सिरियल, मी मालिका पाहिली. प्रेझेंटमध्ये असेल तर आय ऑलवेज वॉच द सिरियल, मी नेहमी मालिका पाहते किंवा मी नेहमी मालिका पाहतो. फ्युचरमध्ये असेल तर आय विल वॉच द सिरियल, मी मालिका पाहीन. आता नेगेटिव्ह स्टेटमेंट्स बघूयात. आय डिडंट वॉच द सिरियल, मी मालिका पाहिली नाही. आय डोंट वॉच द सिरियल, मी मालिका पाहत नाही. नेक्स्ट इज आय विल नॉट वॉच द सिरियल, मी मालिका पाहणार नाही. नेक्स्ट इज आय ट्रॅव्हल टू अमेरिका लास्ट इयर, मी गेल्या वर्षी अमेरिकेला गेलो. प्रेझेंटमध्ये होईल आय ट्रॅव्हल टू अमेरिका एव्हरी इयर, मी दरवर्षी अमेरिकेला जातो. फ्युचरमध्ये होईल आय विल ट्रॅव्हल टू अमेरिका नेक्स्ट मंथ, मी पुढील महिन्यात अमेरिकेला जाईन. आता नेगेटिव्ह स्टेटमेंट बघणार आहोत. आय डिडंट ट्रॅव्हल टू अमेरिका लास्ट इयर, मी गेल्या वर्षी अमेरिकेला गेलो नाही. प्रेझेंटमध्ये होईल आय डोंट ट्रॅव्हल टू अमेरिका एव्हरी इयर, मी दरवर्षी अमेरिकेला जात नाही. आय डोंट ट्रॅव्हल टू अमेरिका एव्हरी इयर, मी दरवर्षी अमेरिकेला जात नाही. नेक्स्ट इज आय विल नॉट ट्रॅव्हल टू अमेरिका नेक्स्ट मंथ, मी पुढच्या महिन्यात अमेरिकेला जाणार नाही. नेक्स्ट इज पास्टमधील अफर्मेटिव्ह शी वॉश्ड हर कार, तिने तिची कार धुतली. प्रेझेंटमध्ये शी वॉशेस हर कार, ती तिची कार धुते. नेक्स्ट इज शी विल वॉश हर कार, ती तिची कार धुईल. नेगेटिव्ह स्टेटमेंट्स शी डिडंट वॉश हर कार, तिने तिची कार धुतली नाही. पास्टमधील नेगेटिव्ह होईल तिने तिची कार धुतली नाही, त्यासाठी शी डिडंट वॉश हर कार. नेक्स्ट इज शी डझंट वॉश हर कार, ती तिची कार धुत नाही. प्रेझेंटमधील नेगेटिव्ह शी डझंट वॉश हर कार, ती तिची कार धुत नाही. नेक्स्ट इज शी विल नॉट वॉश हर कार,
ती तिची कार धुणार नाही. फ्युचरमधील नेगेटिव्ह, शी विल नॉट वॉश हर कार, ती तिची कार धुणार नाही. नेक्स्ट इज आय लिव्ड इन पुणे फॉर 3 years. पास्टमधील अफर्मेटिव्ह, आय लिव्ड इन पुणे फॉर 3 years. मी पुण्यात 3 वर्षे राहिलो. प्रेझेंटमधील अफर्मेटिव्ह, आय लिव्ह इन पुणे, मी पुण्यात राहतो. फ्युचरमधील अफर्मेटिव्ह, आय विल लिव्ह इन पुणे फॉर द नेक्स्ट 2 days. मी पुढचे 2 दिवस पुण्यात राहणार आहे. पास्टमधील नेगेटिव्ह, आय डिडंट लिव्ह इन पुणे फॉर 3 years. मी पुण्यात 3 वर्षे राहिलो नाही. प्रेझेंटमधील नेगेटिव्ह स्टेटमेंट, आय डोंट लिव्ह इन पुणे, मी पुण्यात राहत नाही. पास्टमधील राहिलो नाही आणि प्रेझेंटमधील राहत नाही. पास्टमध्ये झालं डिडंट लिव्ह आणि प्रेझेंटमध्ये झालं डोंट लिव्ह. नेक्स्ट इज आय विल नॉट लिव्ह इन पुणे फॉर द नेक्स्ट 2 days. मी पुढचे 2 दिवस पुण्यात राहणार नाही. म्हणजे जेव्हा म्हणायचं होतं राहिलो नाही, डिडंट लिव्ह, जेव्हा म्हणायचं होतं राहत नाही, डोंट लिव्ह, आणि जर म्हणायचं असेल राहणार नाही तर विल नॉट लिव्ह. नेक्स्ट इज पास्टमधलं अफर्मेटिव्ह, दे सॅट ॲट द बीच ऑल डे. ते दिवसभर समुद्र किनाऱ्यावर बसले. नेक्स्ट इज दे सिट ॲट द बीच एव्हरी मॉर्निंग. ते रोज सकाळी समुद्र किनाऱ्यावर बसतात. नेक्स्ट इज दे विल सिट ॲट द बीच. ते समुद्रकिनारी बसतील. नेगेटिव्ह स्टेटमेंट्स, दे डिडंट सिट ॲट द बीच ऑल डे. ते दिवसभर समुद्रकिनारी बसले नाहीत. प्रेझेंटमध्ये दे डोंट सिट ॲट द बीच एव्हरी मॉर्निंग. ते दररोज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर बसत नाहीत. आणि फ्युचरमधलं नेगेटिव्ह, दे विल नॉट सिट ॲट द बीच. ते समुद्रकिनारी बसणार नाहीत. पास्टमधील अफर्मेटिव्ह, राज स्टडीड मराठी इन द स्कूल. राज शाळेत मराठी शिकला. प्रेझेंटमधील अफर्मेटिव्ह होईल, राज स्टडीज इंग्लिश इन कॉलेज. राज महाविद्यालयात इंग्रजी शिकतो. राज विल स्टडी जॅपनीज इन द युनिव्हर्सिटी. राज विद्यापीठात जपानी भाषा शिकेल. शिकला म्हणायचं असेल तर स्टडीड, शिकतो म्हणायचं असेल तर स्टडीज, आणि शिकेल म्हणायचं असेल तर विल स्टडी. नेगेटिव्ह स्टेटमेंट्स, राज डिडंट स्टडी मराठी इन द स्कूल. राज शाळेत मराठी शिकला नाही. राज डझंट स्टडी इंग्लिश इन कॉलेज. राज महाविद्यालयात इंग्रजी शिकत नाही. नेक्स्ट इज राज विल नॉट स्टडी जॅपनीज इन द युनिव्हर्सिटी. राज विद्यापीठात जपानी भाषा शिकणार नाही. म्हणजेच जेव्हा म्हणायचं आहे शिकला नाही, डिडंट स्टडी, शिकत नाही, डझंट स्टडी, आणि शिकणार नाही, विल नॉट स्टडी. नेक्स्ट इज दे स्टेड ॲट द पार्टी टिल 11 PM. ते रात्री 11 पर्यंत पार्टीत थांबले. प्रेझेंटमधील अफर्मेटिव्ह, दे स्टे ॲट द पार्टी ओनली टिल 11 PM. ते फक्त रात्री 11 पर्यंत पार्टीत थांबतात. नेक्स्ट इज दे विल स्टे ॲट द पार्टी टिल 11 PM. ते रात्री 11 पर्यंत पार्टीत थांबतील. जेव्हा म्हणायचं होतं थांबले, आपण वापरलं स्टेड. थांबतात, स्टे, आणि थांबतील तर विल स्टे. नाव नेगेटिव्ह स्टेटमेंट्स, दे डिडंट स्टे ॲट द पार्टी टिल 11 PM. ते रात्री 11 पर्यंत पार्टीत थांबले नाहीत. नेक्स्ट इज दे डोंट स्टे ॲट द पार्टी टिल 11 PM. ते रात्री 11 पर्यंत पार्टीत थांबत नाहीत. नेक्स्ट इज दे विल नॉट स्टे ॲट द पार्टी टिल 11 PM. ते रात्री 11 पर्यंत पार्टीत थांबणार नाहीत. म्हणजेच जेव्हा थांबले नाहीत म्हणायचं होतं तेव्हा वापरलं डिडंट स्टे. थांबत नाहीत तेव्हा वापरलं डोंट स्टे. आणि थांबणार नाहीत म्हणायचं असेल तर वापरलं विल नॉट स्टे. नेक्स्ट इज वी टॉक्ड ऑन द फोन फॉर 30 minutes. आम्ही फोनवर 30 मिनिटे बोललो. नेक्स्ट इज वी टॉक ऑन द फोन ओनली फॉर 5 minutes. आम्ही फोनवर फक्त 5 मिनिटे बोलतो. नेक्स्ट इज वी विल टॉक ऑन द फोन ऑन सॅटर्डे. आम्ही शनिवारी फोनवर बोलू. म्हणजेच जेव्हा म्हणायचे बोललो आपण वापरलं टॉक्ड. जर म्हणायचं असेल बोलतो तर आपण वापरलं टॉक. आणि जेव्हा म्हणायचं आहे बोलू तेव्हा वापरलं विल टॉक. नाव नेगेटिव्ह स्टेटमेंट्स, वी डिडंट टॉक ऑन द फोन फॉर 30 minutes. आम्ही फोनवर 30 मिनिटे बोललो नाही. नेक्स्ट इज वी डोंट टॉक ऑन द फोन. आम्ही फोनवर बोलत नाही. नेक्स्ट इज वी विल नॉट टॉक ऑन द फोन ऑन सॅटर्डे. आम्ही शनिवारी फोनवर बोलणार नाही.
म्हणजे जेव्हा पास्टमधील स्टेटमेंटमध्ये म्हणायचं होतं बोललो नाही तेव्हा वापरलं डिडंट टॉक. प्रेझेंटमधील स्टेटमेंटमध्ये म्हणायचं होतं बोलत नाही तेव्हा वापरलं डोंट टॉक. आणि फ्युचरमधील स्टेटमेंटमध्ये म्हणायचं आहे बोलणार नाही तेव्हा आपण वापरलं विल नॉट टॉक. नेक्स्ट इज द ट्रेन लेफ्ट द स्टेशन ॲट 10:15 AM. सकाळी 10:15 वाजता रेल्वे स्थानकातून सुटली. नेक्स्ट इज द ट्रेन लिव्स द स्टेशन ॲट 10 AM. सकाळी 10 वाजता रेल्वे स्थानकातून निघते. नेक्स्ट इज द ट्रेन विल लिव्ह द स्टेशन ॲट 10:30 AM. सकाळी 10:30 वाजता रेल्वे स्थानकातून सुटेल. म्हणजेच रेल्वे स्थानकातून सुटली असं म्हणायचं असेल तर आपण वापरलं लेफ्ट. रेल्वे स्थानकातून निघते असं म्हणायचं होतं तेव्हा वापरलं लिव्स. आणि रेल्वे स्थानकातून निघेल किंवा रेल्वे स्थानकातून सुटेल असं म्हणायचं आहे तेव्हा आपण वापरलं पाहिजे विल लिव्ह. नाव नेगेटिव्ह स्टेटमेंट्स. द ट्रेन डिडंट लिव्ह द स्टेशन ॲट 10:15 AM. सकाळी 10:15 वाजता रेल्वे स्थानकातून सुटली नाही. नेक्स्ट इज द ट्रेन डझंट लिव्ह द स्टेशन ॲट 10 AM. ट्रेन सकाळी 10 वाजता स्टेशन सोडत नाही. नेक्स्ट इज द ट्रेन विल नॉट लिव्ह द स्टेशन ॲट 10:30 AM. सकाळी 10:30 वाजता रेल्वे स्थानकातून सुटणार नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे रेल्वे स्थानकातून सुटली नाही तेव्हा आपण वापरलं डिडंट लिव्ह. जेव्हा म्हणायचं आहे रेल्वे स्टेशन सोडत नाही तेव्हा डझंट लिव्ह. आणि रेल्वे स्थानकातून सुटणार नाही असं म्हणायचं असेल तर विल नॉट लिव्ह. तर ही काही स्टेटमेंट्स आपण आज बघितलेली आहेत. आता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे की ज्या चार्टमधून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजून सोप्या वाटू लागतील. यामध्ये मी गिव्ह हे क्रियापद वापरलेलं आहे. सिंपल पास्टमधील वाक्यरचना होईल आय गिव्ह म्हणजेच मी दिले. आय डिडंट गिव्ह म्हणजे मी दिले नाही. आता या ठिकाणी कोणताही करता आला तरी सुद्धा क्रियापदाचं रूप आणि डिडंट हा शब्द बदलणार नाही. सिंपल प्रेझेंटमध्ये वाक्यरचना होईल आय गिव्ह म्हणजेच मी देते किंवा मी देतो. आणि आय डोंट गिव्ह म्हणजे मी देत नाही. आता या ठिकाणी आय वी यू दे या चारपैकी कोणीही करता असेल तरी सुद्धा गिव्ह आणि डोंट गिव्ह हे सेमच राहील. परंतु जर करता ही शी इट असेल तर मात्र ही गिव्ज म्हणजे तो देतो आणि ही डझंट गिव्ह म्हणजेच तो देत नाही अशा प्रकारची वाक्यरचना होईल. आणि सिंपल फ्युचरमधील वाक्यरचना असेल आय विल गिव्ह म्हणजेच मी देईन आणि आय विल नॉट गिव्ह म्हणजेच मी देणार नाही. आता या ठिकाणी सुद्धा आयच्या ऐवजी कोणताही करता असेल तरी सुद्धा विल गिव्ह आणि विल नॉट गिव्ह म्हणजेच क्रियापदाचं रूप आणि विल किंवा विल नॉट यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तर हा चार्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला अनेक प्रकारची वेगवेगळी वाक्य तयार करता येऊ शकतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.